नमस्कार, मी नेपोलियन अल्मेडा. डॉक्टर विजयकुमार देशमुख लिखित चल आयुष करले ह्या नाटकाचा मी दिग्दर्शक आहे. माझं नाव चिन्मय अभ्यंकर. सौरभ दातार. नितीन कुंदप. माझा रोल आहे तो सूत्रधाराचा आहे. माझं जे कॅरेक्टर आहे त्याला नाव नाही. माझं नाव मृगजा करंदीकर आणि ह्या नाटकात माझी प्रोफाईल म्हणायला गेलं तर ती नाटकातली ती आहे. मी पार्श्वसंगीताचं काम करतोय. चेहऱ्यावर करत नजरेला नजर भिडून म्हणे असो तर काही नाही तर एक. आत्तापर्यंत इतकी वर्ष सातासमुद्र पार आपण ऑस्ट्रेलियामध्ये अनेक नाटकं बसवलेली आहेत आणि कठीण नाटकं बसवलेली आहेत आणि सगळ्या डिपार्टमेंटमध्ये आपण हुशार झालो आहोत. मग आपण कुठपर्यंत आहोत? काय होतं, 6-7 महिने प्रॅक्टिस करून एक प्रयोग करायचा आणि सगळं संपलं. ही कुठेतरी खंत होती आणि ती मला स्वस्थ बसू देत नव्हती. मग म्हटलं असं का आपण करू नये की आपण एखादं नाटक निवडावं चांगलं आणि त्याचे ऑस्ट्रेलियात ठिकठिकाणी प्रयोग करावेत आणि आपला दर्जा किती उंच आहे आणि ते कुठपर्यंत ही नाट्यकला आपण नेऊन ठेवलेली आहे हे मायमोफीत जाऊन महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रयोग करून त्यांनाही दाखवावं की ही कला आम्ही परदेशात कशी अजूनपर्यंत जोपासलेली आहे. अंधश्रद्धा आहे, खोटं आहे सगळं. आता आई वडिलांनी बॅट बॉल आणून दिला म्हणून ते प्रत्येक मुलं तेंडुलकर नाही होत. आमच्या पाठीशी एक अनुभव होता मागच्या नाटकाचा, जे थिएटर ऑलिम्पिकला वगैरे सिलेक्ट झालं होतं 1918 साली 2018 साली. आणि जेव्हा आम्ही एकत्र आलो रंगसाधनं स्थापन करण्यासाठी, त्याच्यामागे हा उद्देश होता की जास्तीत जास्त जे आत्ताचे कलाकार आहेत त्यांना वाव मिळाला. रंगसाधनाची सभासद खूप आहेत, तर सगळ्यांना घेऊन कुठली संहिता निवडायची हा फार मोठा कठीण प्रश्न होता. मग त्याच्यासाठी कथा चांगलं पाहिजे, त्याच्यासाठी जास्त जास्त कलाकारांना वाव पाहिजे. पण नाटकाचा सूत्रधार म्हणून इतक्या लवकर तोडून चालणार नाही, नाही का? काहीतरी असा टर्निंग पॉइंट दिला पाहिजे की ज्याच्यामुळे हे दोघं एकत्र येतील. काय करावं बरं? आणि मग नाटकं वाचायला सुरुवात केली. मी जवळजवळ 26 नाटकं वाचली. त्याच्यात 6व्या क्रमांकावर हे नाटक होतं. नंतर प्रत्येक कलाकारांची अवेलेबिलिटी हे सगळं बघून ही संहिता निवडली गेली. परवाच तर बातमी ऐकली, पहिल्या बायकोपासून झालेल्या दुसऱ्या नवऱ्याची मुलगी तिसऱ्या नवऱ्याच्या पहिल्या मुलाबरोबर झेंगाट केलं. काय बोलतोय काय मी? डोक्याचा पार भुगा झाला. जाऊ दे ना, मनात धाकधूक कशाला, डायरेक्ट विचारतोच ना. लेखकाला त्यांच्या आयुष्यात 2 प्रसंग आले. एक प्रसंग त्याच्यातला मी प्रस्तावनेत वाचताना माझ्याच अंगावर काटा उभा राहिला. म्हटलं हे खरं आहे, हे असं असू शकतं? आपल्याकडे दशक्रिया विधी केले जातात. 10 दिवसानंतर काही विधी केले जातात आणि त्या विधीसाठी आम्ही 4 भाऊ एकत्र जमलो होतो आणि एका मराठवाड्यातल्या गंगेच्या गोदावरीच्या काठी असं एक गाव आहे, तिथे मी गेलो होतो. तर तिथे गेल्यानंतर तिथल्या काही मंडळीने आम्ही कारमधनं उतरलो. त्यांना असं वाटलं की कारमध्ये आले म्हणजे कुणीतरी मोठी पार्टी आहे, कुणीतरी श्रीमंत लोक आहेत आणि त्यांनी आम्हाला एखादं टुरिंगचं पॅकेज सांगावं अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला मार्केटिंग सुरू केलं. आणि तुम्हाला असं असं मिळेल, तुम्ही जर हे केलं तर तुम्हाला हे पॅकेज देऊ, तुम्हाला ते केलं तर ते देऊ. खरं तर वडिलांच्या मृत्यूच्या दुःखाने आम्ही अत्यंत व्याकुळ झालेलो होतो आणि त्याच्यात ह्या आम्हाला अशा ऑफर येत होत्या. क्षणभर माझ्या मनात विचार आला की हे इथपर्यंत पोहोचलंय का मार्केटिंग? हे काय चाललंय? मग मला असं वाटलं की नाही, हा विषय प्रेक्षकांसमोर मांडलाच पाहिजे. त्याचा विषय असा होता की हा जर तुम्हाला मांडायचा असेल तर तुम्हाला काहीतरी वेगळा आकृतीबंध शोधणं गरजेचं होतं. आणि मग मला त्या काळामध्ये इव्हेंटचं खूप हे झालं होतं, म्हणजे अगदी पेव फुटलं होतं. म्हणजे इव्हेंटचा फॉर्मॅट आपल्याला याला वापरता येईल. आणि योगानं सगळ्या ग्रुपचा टीमचा साथ मिळाली आणि आम्ही आता तयार आहोत. काय त्रास होत आहे का? काय होत आहे का? पण आता काय पूर्वीचं समाधान झालं. याच्यातली जी प्रमुख 2 पात्र आहेत त्यांच्या भोवती नायक आणि नायिका, तो आणि ती, यांचा आयुष्याचा अगदी 16व्या वर्षापासूनचा ते जवळपास 30-40 वर्षाचा प्रवास हा त्यांचा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण दाखवलेला आहे. हे नाटक एवढं फास्ट आहे, जसं आपल्या डोक्यामध्ये विचार येतात तसं याच्यातले दृश्य बदलत जातात.
तर त्याच्यामुळे माझ्यासाठी पण एक हे वेगळं चॅलेंज होतं की कसं ह्या नाटकाला म्युझिक देता येईल. एक तर तू आधी हळू बोल, शेजारी लोक राहतात आपल्या. हा. आणि अजून एक गमतीशीर आमचा एक ह्याच्यात भांडणाचा सीन आहे. तो मला असं वाटतं की तो खूप चांगल्या रीते होतो आमच्याकडनं. दोघे आम्ही आमचं लग्न झालेलं आहे आणि त्यामुळे घरी आमच्या बहुतेक भांडणांच्या मेमरीजवर आम्ही जाऊन तो भांडण इथे नाटकात सादर करतो. त्यामुळे त्याची एक वेगळीच मजा आहे. हो बाई, ते बघा शेजार पाजारचे जमले तुमचा आवाज ऐकून. माझा म्हणणं व्ह्यू असा आहे की पार्श्वसंगीत हे पार्श्वसंगीत असतं. जसं आपल्या भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये मीठ हे पाहिजे, प्रमाणात पाहिजे, तसंच पार्श्वसंगीताची पण भूमिका आहे. म्हणजे जे काही तिथे स्टेजवरती ॲक्टिव्हिटी चालू आहे ती उठून दिसण्यासाठी. मला आठवतं एका नाटकामध्ये आम्ही खास त्याच्यामध्ये चर्चचा प्रसंग होता. तर त्या प्रसंगासाठी आम्ही खास त्या चर्चमध्ये गेलो. त्यांना चर्चचे बेल वाजवायला लावले आणि ते रेकॉर्ड करून आम्ही वापरलं होतं. तर हे अशा पद्धतीने वापरतो जे शक्यतो लाईव्ह आणखीन जे तिथे चपखल बसेल असं पार्श्वसंगीत वापरतो. या नाटकासाठी स्पेशली मी असं केलं की काही ठिकाणी लाईव्ह संगीत वापरलं. लाईव्ह म्हणजे रेकॉर्ड करून घेतलं. आणखीन काही जे प्री रेकॉर्डेड असतात ते एडिट करून ज्याच्या टर्मिनॉलॉजी म्हटलं तर मास्टरिंग, ऑडिओ मास्टरिंगवर म्हटलं तसं केलेलं आहे. पावसाळ्यात काय पडतो? ऑप्शन 1 नदीवरचा पूल, ऑप्शन 2 लाईटचा खांब, ऑप्शन 3 पाऊस. पावसामुळे नदीवरचा पूल आणि लाईटचा खांब दोन्ही पडतात ना ग? अरे वेड्या, त्यासाठी आधी पाऊस नको का पडायला? हा. चल पाऊस. लॉकेट उत्तर बरोबर आहे. एकदा मी गाडी घेऊन आले नव्हते. मला शौनकने सोडलं होतं प्रॅक्टिसला, पण मी त्या दिवशी सकाळी गाडी घेऊन गेले होते बाहेर. त्यामुळे माझ्या डोक्यात एवढंच होतं की मी गाडी चालवली आहे, प्रॅक्टिस झाली. हे नाटक असं आहे की खूप एक्झॉस्टिंग आहे. म्हणजे खूप विचार करावा लागतो एखादी गोष्ट करताना. त्यामुळे प्रॅक्टिस झाल्यावर मी आपली सगळीकडे गाडीची किल्ली शोधत होते आणि मी सगळी माझ्याबरोबर गाडीची किल्ली शोधत होते. माझ्या कोणालाच मिळाली नाही. सौरभ सचिन तिकडून चालत आले. त्यांना मी सौरभला म्हटलं तूच लपवली आहेस ना, मला दे वगैरे असं. तो म्हणला कुठं आहे तुझी गाडी? मी एकदम बाहेर बघितलं पण मला असं झालं की हा रे इकडेच लावली आहे. तो म्हणला आणली आहेस का तू गाडी? आणि त्याच्यानंतर कळलं मी गाडीच आणली नव्हती. त्यामुळे किल्ली असण्याचा संबंधच नाही. पण सगळ्यांनी जवळपास एक 10-12 मिनटं माझ्यासाठी नसलेल्या गाडीची किल्ली शोधलेली. हे नाटकाचे जे लेखक आहेत ही वॉज ऑल्सो व्हेरी फ्लेक्झिबल. सर वेगळा प्रयोग करतील. त्यांना काहीतरी आता उदाहरणार्थ त्यांनी काहीतरी पाळणा वगैरे त्यांना म्हणले सर मला याच्यात जरा असं वाटतंय याच्यात पाळणा करून आम्हाला ते इव्हेंट करून त्याच्यात ती गंमत करायची जरा. म्हटलं करा, घेऊ का आम्ही ते स्वातंत्र्य? म्हटलं डेफिनेटली घ्या. शेवटी त्या भूमिकेला न्याय मिळाला पाहिजे. भूमिकेला त्या पात्रानं किंवा त्या ज्या माणसाची निवड झालेली आहे त्यांनी जर त्या भूमिकेला न्याय दिला तरच नाटक उठेल आणि ते प्रेक्षकापर्यंत पोहोचेल आणि त्यांना आवडेल ते तसं. म्हणजे ती भूमिका जी आत्मसात करायची असते त्याची कुवत एक लागते, त्याची जो अभ्यास लागतो, ती स्वतःची पूर्वतयारी लागते. जेव्हा तुम्ही गिव्ह अँड टेक करता तुमच्या समोरच्या पात्राशी, तेव्हा तुम्हाला माहीत असतं की त्याचं वाक्य काय आहे आणि मग त्याप्रमाणे तुम्ही त्याचे इमोशन्स किंवा त्याचे तयारी करून त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव किंवा रिॲक्शन्स देऊ शकता. इथं फक्त मी बोलतोय आणि प्रेक्षक माझ्याकडे बघतायत नुसते. त्यामुळे प्रेक्षकांचा तसा त्यांच्याकडनं फीडबॅक असा काही मिळत नाही मला. जेव्हा समोरच्याकडनं काहीही फीडबॅक मिळत नाही अशा वेळेला तो रोल त्यांच्यापर्यंत कसा पोचवायचा ही एक चॅलेंज असते. त्या भूमिकेतली स्थित्यंतरं आहेत ती वेगवेगळी आहेत आणि ती प्रसंगानुसार तशी झालीच पाहिजेत, नाहीतर तो प्रसंग पडू शकतो. तर नायक आणि नायिका हे दोघं जण मला फार कठीण वाटले. कारण त्यांचं पात्र त्यांचं रेखाटन करताना, कारण काय होतं त्याच्यामध्ये त्यांचं एरवी कसं होतं, एक पात्र आहे समजा मी कुठली तरी भूमिका करतो तर माझं एक वय असतं, माझा एक स्वभाव असतो, माझी एक ध्येय यष्टी असते ज्याला आपण टेक्स्चर म्हणतो नटाचं, ते असतं माझं. म्हणजे ज्याला आपण एक साध्या भाषेमध्ये म्हणायचं तर लुक
अरे तो वाटतो बरं का तसा. समजा नटसम्राट करायचं तर मला नटसम्राट मधला हा अच्छा तो नट वाटला पाहिजे आणि म्हातारा ते सगळं दिसतं हा नटसम्राट. विशिष्ट वयांच्या विशिष्ट लकबी, विशिष्ट एक हालचाली म्हणा, आवाज म्हणा किंवा एक बोलण्याची स्टाईल म्हणा, चालण्याची स्टाईल म्हणा, बघण्याची स्टाईल म्हणा. प्रत्येक वय दाखवण्यासाठी खूप अभ्यास करावा लागला की प्रत्येक वयात काय होतं. मग माझ्यासमोर काही उदाहरणं होती प्रत्येक एज ग्रुपमधली. मी त्यांना ऑब्झर्व करायला लागले की कसे बोलतात, कसे चालतात, त्यांचं काय लॉजिक आहे. किंवा जसं जसं वय वाढतं तसं तसं एक्सपिरियन्सेस वाढतात किंवा प्रौढपणा येतो, तर त्याच्याने आपलं बोलणं कसं बदलतं. तर माझे आईबाबा आत्ता इथे आहेत. दो माय बाबा ते 60sमध्ये आहेत, पण तरी त्यांच्याकडे थोडंसं बघून, त्यांच्या त्या स्टाईल बघून आणि बोलण्याचं हे बघून थोडंसं मी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याकडे एक साधारणपणे आपण जेव्हा मित्र भेटतो, बाहेर कधीतरी माणसं भेटतात, तेव्हा ते सांगतात, चल ऐश कर ले, आत्ताचा क्षण जगून घे. आपण आता फारसा भविष्याचा ना भूतकाळाचा ना ह्या गोष्टीचे काय परिणाम होतील याचा फारसा विचार करत नाही. ही जी आपली टेंडन्सी आहे, तर त्याच्यावरती भाष्य त्याला तिरकस सांगणार आहे की चल ऐश कर ले. एअरपोर्टला आलेल्या मुलाला गावातला एक माणूस ही बातमी देतो. आता इथं प्रसंग असा बदलत जातो फटफट फटफट फटफट. म्हणजे ती एकतर भावनिक आहे, त्याच्यात टेक्निकल गोष्टी इन्व्हॉल्व आहेत, त्याच्यात स्क्रीनिंग आहे, त्याच्यात खूप काय आहे. सुदैवाने किंवा दुर्दैवाने मी तसं काही अनुभवलेलं आजपर्यंत नाही आयुष्यात. त्यामुळे तिथे कुठेच आधीचा एक अनुभव त्याचा वापर करून तो अभिनयात आणण्याचा मला काही स्कोप नव्हता. ते 10 सेकंदात करायचं आहे आम्हाला. तर तिथं हा प्रसंग घडतो, कोण मदत करत नाहीत, लोक व्हिडिओ घेतात आणि ते मीडियावर टाकतात. पण मदत तो मागतोय, तो कासावीस झाला आहे, तर त्याची अवहेलना, त्याचं सगळं ते ओरडणं, पण कुणीही मदत करत नाही, कोण त्याला पोहून देत नाही. तर तो प्रसंग करताना जी काय थोडीफार माझी तारांबळ उडाली, तर त्याच्यात थोड्याशा गमती झाल्या की डायलॉगच चुकला म्हणा किंवा वयच चुकून गेलं एकदम. म्हणजे तो प्रसंग करण्यासाठी मी ज्या वयातला दाखवायला पाहिजे त्याच्यापेक्षा वेगळ्या वयातला, म्हणजे आत्ता मी ज्या वयातला आहे त्या वयातलंच करून ते झालं. तर अशा गमती झाल्या. पण तो खूप टफ एक सीन आहे. तो हळूहळू होतो आहे. तर दॅट इज वन मेमोरेबल थिंग ऑफ द जर्नी की कसा मला तो करायला मिळाला, कसा मी ते माझ्याकडनं करून घेतला. हा नाटकाचा विषय असा आहे की त्याला भाषेची मर्यादा नाही. आपण आपल्या पास्टचा विचार केला तर असं लक्षात येईल की खरंच आपण ह्या गोष्टी केल्या आहेत. त्यामुळे त्याच्यातून पुढे घेऊन जाण्यासारखं खूप आहे सगळ्यांसाठीच. एक महत्त्वाचं कारण म्हणजे ज्या पद्धतीने हे नाटक बसवलं गेलं आहे, म्हणजे जो एक तो पूर्ण प्रवास दाखवला गेला आहे, तो ज्या पद्धतीने दाखवला गेला आहे त्या पद्धतीचं नाटक निदान सिडनीमध्ये तरी कुठेच मी बघितलेलं नाही आहे. आणि मी सांगू शकतो की कदाचित अशा पद्धतीचं नाटक बसवलं गेलेलंही नाही. का पाहावं ह्याचं मला असं वाटतं की कालच आता जेव्हा तुझा मुलगा नाटक पाहायला आला होता, ही वॉज द फर्स्ट वन ज्यांनी इतक्या लहान मुलांनी ते नाटक पाहिलं. पण मी त्याच्या मध्ये एक्सप्रेशन्स बघत होते की इज ही अंडरस्टँडिंग द कॉन्टेंट. म्हणजे त्या वयाला कळलं तर मोठ्यानं नक्कीच कळेल. असा एकदम डायजेस्टेबल सोपा कॉन्टेंट आहे. नाटकाचं स्वरूप असं आहे की त्याच्यात संगीत आहे, डान्स आहे, विनोद आहे, शिवाय त्याच्यात नाट्य आहे, सिरियसनेस आहे, असे सगळे त्याच्यात रस आहेत. आणि त्यामुळे हे प्रेक्षकांना जास्त भावेल. कथानक आणि मांडणी एंटरटेनिंग आहे आणि तुम्हाला एक अतिशय सुंदर असा मेसेज मिळणार आहे. सिडनी म्हणजे आम्ही शुभारंभाचे 2 प्रयोग ठेवलेले आहेत. भारतामध्ये NHD तर्फे एक नाट्य महोत्सव भरवला जातो, ज्याच्यात प्रवेश आम्हाला मिळवायचा आहे. शिवाय मग आम्ही तिथं गेल्यानंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रयोग करायचा विचार आहे आणि तशी बोलणी सुरू आहेत आमची. हा सगळ्याच्या मागे आहे फक्त धंद्याचं गणित. आणि धंदा म्हटलं की आम्ही आलोच. पुढं काय होतंय ते तुम्ही बघाच. तोवर मी जरा जाऊन येतो.